आज आपण डिस्कस करू ड्रॉप टेस्ट. ओके, सो तुम्ही बॉल ड्रॉप आत्ता आय थिंक LS डायनामध्ये तुम्ही ट्राय करत आहात, राईट. सो वी विल डिस्कस 3 इम्पॉर्टंट थिंग्स. पहिली गोष्ट आहे की ड्रॉप टेस्ट आपण का करतो, कुठल्या प्रोडक्टवर करतो. सो व्हॉट वी डू, वी आर डुईंग ड्रॉप टेस्ट ऑन हँडहेल्ड डिव्हायसेस. ओके, सो हे हँडहेल्ड आहे कारण मी जर हे पॉकेटमधनं असं काढलं आणि काढता काढता हे पडलं तर देर नीड्स अ ड्रॉप टेस्टिंग डन, कारण हे तुटलं नाही पाहिजे. Otherwise the brand will be in a damage. Okay, so this is one thing. Second, the drop test is to understand not the impact but drop under gravity. म्हणजे ग्रॅव्हिटी लोडमध्ये जे ॲक्सिलरेशन येणार आहे त्या ॲक्सिलरेशनचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, वेलॉसिटीमध्ये. सो वी आर गोइंग टू इक्वेट mgh इक्वल टू हाफ mv², बिकॉज एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड. अँड देन वी आर गोइंग टू ड्रॉप इट टू चेक √2gh, म्हणजे आपली जी टर्मिनल वेलॉसिटी असेल ती किती असेल, √2g, बोथ आर कॉन्स्टंट्स. h इज गोइंग टू बी दी हाईट. सो इफ इट इज SI सिस्टम इट विल बी 1, राईट. सो √20, बरोबर ना, √20 असं आपण धरूया. आता 9.81 इज 10 इंटू 2 इज 20, 1 मीटर, त्यामुळे ते 1च युनिट असणार आहे. सो इट विल बी √20 विच इज गोइंग टू बी टर्मिनल वेलॉसिटी इन वॉट, मीटर पर सेकंड. फाईन. सो आता आपण हा ड्रॉप टेस्ट करून बघणार आहोत. तो इथे पडल्यानंतर उघडल्यानंतर एवढाच ड्रॉप झाला. ओके ओके ओके, हां बरोबर, पॉईंट कळला. ओके, सो ह्याला सेफगार्ड करायचं आहे तुम्हाला, कारण हा थोडा क्रिटिकल पार्ट असू शकतो. हाही क्रिटिकलच आहे. म्हणजे आता मी हे तुमच्यासमोर 3-4दा पाडलं आहे आणि मी आधीच 2-3दा पाडून झालेलं आहे. सो आय विल शुअर बाय दिस ब्रँड इयरफोन्स इन फ्युचर, की बाबा ओके ह्याला काय होत नाही, ऑडिओ पण येतो, सगळं होतं. फाईन. सो दिस इज वन पार्ट. आता दुसरा ह्याच्यातला आस्पेक्ट काय आहे की ड्रॉप टेस्ट आणि इम्पॅक्ट ह्याच्यामध्ये बरेच वेळेला कन्फ्युजन असं होतं की आपण जी व्हेलॉसिटी इनपुट देतो ती इथपासून द्यायची का एकदम टर्मिनलला द्यायची, जे आपण मगाशी इक्वेशन बघितलं √2gh. सो इसेन्शियली जेव्हा तुम्ही CAE कराल तेव्हा ड्रॉप टेस्ट तुम्हाला अशीच दिसणार आहे. इवन इफ इट इज 1 मीटर ड्रॉप और 2 मीटर ड्रॉप, दिसताना काय दिसणार आहे तुम्हाला, बॉल एकदम त्या प्लेटच्या जवळ आहे किंवा पार्ट त्या एकदम प्लेट रिजिड प्लेनच्या जवळ आहे आणि इट इज इम्पॅक्टिंग अँड रिबाउंडिंग. क्लिअर. ओके, सो आता ड्रॉप टेस्टचं आपण अंडरस्टँडिंग घेतलं. ड्रॉप केल्यानंतर काय झालं, दिस गॉट ओपन्ड अप आणि ती दोन्ही इयरबड बाहेर आले. देअर वॉज अ बाउन्स, सो प्लॅस्टिक ॲब्सॉर्ब दॅट बाउन्स, बरोबर. त्याच्यात एक डिफॉर्मेशन झालं असेल, ते डिफॉर्मेशन त्यांनी रिगेन केलं असेल, कळलं. आणि देन वी गॉट दी एंटायर आस्पेक्ट क्लिअर की बाबा ड्रॉप टेस्ट होते म्हणजे काय होतं. ऑल राईट.